झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. प्लीज सोडा ना. काय करताय? सोडा ना. काय झालं? लग्न ठरलंय ना आपलं? हो पण झालं नाहीये ना. हा अगं होईल. प्लीज सोडा ना. माझे हातपाय थरथरतायत. प्लीज. घाबरतेस कशाला? मी आहे ना. प्लीज सोडा ना. हा? हो पण मला भीती वाटते. प्लीज. हे धर जरा. काय हो काका, काय चाललंय? ए ऐक ना. जान्हवी थांब तू जरा, मी आहे ना. काय हो, काय चाललंय? लाज नाही वाटत? तुमच्या मुलीच्या वयाची आहे ती. तुम्हाला तुमच्या वयाची चाड नसेल पण मला आहे. ए, कोण तू? काका फार सभ्यपणे शांतपणे मी तुम्हाला सांगतोय, इकडनं निघून जा. हिच्या आजूबाजूला फिरकायचं पण नाही. कशाला नसते धंदे करता हो? घरी पोरा बाळांना कळलं तर केवढ्याला पडेल? विचार केलात कधी? ए ऐक ना. जान्हवी, या असल्या माणसांना ना अगदी सहज सरळ करता येतं. फक्त आपल्या वडिलांच्या वयाचा आहे म्हणून जरा मानाने बोलतोय. 3 म्हणायच्या तिथून निघून जायचं. नाही तर काय करशील रे? सांग ना, काय करशील? सांग, काय करशील? ऐक ना. जान्हवी, मगाशी सभ्यपणे सांगत होतो तेव्हा ऐकलं नाहीस ना? आताच्या आता इथून निघून जायचं, कळलं? सोड त्यांना. हे तू सोड ना. अरे लग्न ठरलंय माझं त्यांच्याशी. होणारा नवरा आहे तो माझा. नवरा आहे तो. नवरा आहे तो माझा. अरे लग्न ठरलंय माझं त्यांच्याशी. होणारा नवरा आहे तो माझा. नवरा आहे तो माझा. काय झालं साहेब? एवढ्या रात्री घाईघाईने फोन करून बोलवलं. मी असं घरी पोहोचलोच होतो, पटकन रिक्षा करून आलो. काही टेन्शन नाही ना साहेब? बस तू बस. नको साहेब, तुम्ही उभे असताना मी बसायचं म्हणजे? नंदन बस रे बाबा. सर बोला ना, काय झालं? मला जान्हवी भेटली होती. बोला ना, पुढे काय झालं? तिचा होणारा नवरा सुद्धा भेटला होता मला. काय साहेब, तुम्हाला काय बोलला काय तो? हा साहेब, राडा झाला असेल तर मला सांगा. 20-25 पोरं घेऊन जाऊ आणि तुडवू त्याला. ए बाबा, असं काही करायचं नाही आपल्याला. शांत हो. अरे मी लांबून पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की तिची कुठेतरी छेड काढते, पण तिथे गेल्यानंतर मला कळलं की तो तिचा होणारा नवरा आहे. स्वतःच्या होणाऱ्या बायकोची छेड काढत होता तो. काय ढिला आहे का थोडा? तो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे. 5-6 वर्ष मोठा होता का साहेब? तेवढं चालतं हो. मी पण माझ्या बायकोपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. आपण तिची कधी छेड नाही काढली आहे. लग्न आधी पण नाही, लग्नानंतर पण नाही. म्हणून तर मला काळजी वाटते ना तिची. इतकी छान सुंदर हुशार मुलगी आणि अशा माणसाशी लग्न करते. असं का करत असेल साहेब ती? कदाचित ती त्याच्यावर प्रेम करत असेल. नाही सर, अहो असं होऊच शकत नाही. कारण ते जर एकमेकांच्या प्रेमात असतील ना तर तो तिची छेड काढणारच नाही ना. नाही, बरोबर आहे तुझं. तो तिच्याबरोबर जे वागत होता ना ते तिला आवडतच नव्हतं. अहो असला म्हातारा माऊली कोणाला आवडेल? पण मग तिला न आवडणाऱ्या माणसाशी ती लग्न का करतीये? बसा ना जावई बापू. आवडत नाही तुमच्या मुलीला हात धरलेलं? मलाही नाही आवडत हात धरलेला. मी तर आईवर खूप चिडतो हात धरला तर.
आम्ही काय लहानच का आता हातबीत धरायला. किती वेळा सांगितलं, 2 मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलत जाऊ नये म्हणून. जा बाहेर जा. बाहेर डास चावतात, मी नाही जाणार. बाहेर जा म्हणते ना. मी नाही जाणार. त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही, मूर्ख आहे तो. आणि काय आहे, आमची जान्हवी ना जरा वेंधळीच आहे, माणसांची पारखच नाहीये तिला. तुम्ही काही काळजी करू नका हा, मी समजावेन तिला. आणि तुम्हाला सांगते, आता आयुष्यात ती पुन्हा त्या मवाल्याचं तोंड सुद्धा बघणार नाही. काय आहे, साखरपुडा आता अगदी तोंडाशी आलेला आहे ना, ते पुन्हा आपल्यात काही उगीचच वाद नको व्हायला. तुम्ही थोडासा चहा घेणार का जावई बापू? नको. अगं बाई, रागावलात का तुम्ही? साखरपुडा झाल्यानंतर 4-5 दिवसातच लग्नाची तारीख काढतो. नाही नको, 4 दिवसात नको. माझी क्रिकेटची मॅच आहे, मला नाही येणार लग्नाला. फोबाड बंद कर तुझं. आता मला लग्नाला यायला नाही जमणार, हेच सांगतोय ना त्यांना. अगं सायलीचा फोनच लागत नाही आई. श्री यायची वेळ झाली आणि हिचा पत्ता नाही. श्रीने यायच्या आधी मला सायली यायला हवी आहे. मला तिच्याशी बोलायचंय काहीतरी, आणि श्री समोर मला तिच्याशी ते बोलता नाही येणार. पण आई, आपण का हे सगळं करायला हवंय? त्यांचं त्यानं ठरवू दे ना. श्री तिच्यात गुंतत चाललाय हे दिसतंय मला. आई, तू जरा ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतीयस. हे बघ, त्यांचं जर जुळणार असेल ना तर जुळेल, आणि नसेल जुळणार तर हे मला श्रीच्या तोंडून ऐकायचंय. नाहीतर माझी लग्नाची सगळी तयारी झालीये. बरं, तू काय बोलणार आहेस तिच्याशी? ते अजून ठरवलेलं नाहीये, पण मला काही प्रश्न पडले आणि त्याची उत्तरं सायलीशी बोलल्यानंतरच मला मिळू शकतील. काय चाललंय तुमच्या दोघांचं? छान चाललंय. ते कळलं, पण तुमच्या डोक्यात काय आहे? काहीच नाही. सायली, तू आम्हाला त्याच्याशी बोलू देत नाहीस, तोही घरात काही बोलत नाही. काय समजायचं आम्ही? आई आजी, वी नीड सम टाइम. किती? आय डोंट नो. पण मला कळत नाही की श्रीचं काय चाललंय. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, पण तो ना कधी कधी खूप वियर्ड वागतो. म्हणजे मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण मला त्याचं कळतच नाहीये. ग, तूच असं म्हणालीस तर आम्ही काय करायचं? पण मी गिव्ह अप नाही केलंय. हे बघ सायली, श्री आमचा जीव की प्राण आहे. त्याचा आनंद तो आमचा आनंद. आम्हाला तुझ्याकडून काही कळत नसेल तर आम्हाला त्याच्याशी बोलायला पाहिजे, पण आम्हाला फार काळ अंधारात ठेवू नका. तुमच्या मनात जे काही असेल ते सांगा. आई आजी, पाया पडते. सुखी राहा. आम्हाला तू पसंत आहेस. तुला लवकरात लवकर घरी आणायचे आम्हाला, आणि त्या बांगड्या तुझ्यासाठी दिल्या. ओ वा, लवली, नाईस बँगल. कशा दिसतात? चांगल्या दिसतात, पण तुझ्यासाठी नाहीयेत त्या. काढ. माझ्या एका मैत्रिणीला लग्नाचं गिफ्ट द्यायचंय. काढ. तू खूप मानी आहेस असं कळलं, पण माझा मान राखण्यासाठी तू त्या घेतल्याच पाहिजेस. ओके. मी येऊ? ये, आणि आमच्या श्रीला जास्त त्रास देऊ नकोस हं? नाही. एक्सक्यूज मी, मला खोली नंबर 15 कुठे सांगू शकाल? हो सांगतो ना. कोणाला भेटायचंय? जान्हवीला भेटायचंय. जो त्याचं नाव श्री अकाउंटंट असं सांगतो. मी ज्या बस स्टॉपवर होते ना तिथेच तो आला. मनीष, तुला सांगू का, मला अशा लोकांबद्दल ना जाम आदर वाटतो. म्हणजे पण ना, इतका नम्र आहे, पण ऍट द सेम टाइम इतका हसवणार आहे. मस्त आहे तो. बस स्टॉप फ्रेंड. हो, तुम्हाला कसं माहित? हो, मला जान्हवीने तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय. तुम्ही गोखले गृह उद्योगात अकाउंटंट आहात. तुमची नोकरी जाता जाता वाचली. इनफॅक्ट तुमच्या दोघांचा बस स्टॉपही एकच आहे. थँक्यू हा. म्हणजे बरं झालं तुम्ही मला भेटलात ते. आपण चहा घ्यायला जाऊयात का प्लीज? अहो नाही, मला आधी जान्हवीला भेटणं जास्त महत्वाचं आहे. मी तिकडे जाऊ? नाही, त्याआधी आपलं बोलणं जास्त महत्वाचं आहे. नाहीतर ती सुसाईड नोट जान्हवीच्या आयुष्याची वाट लागेल. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.